महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। महिनाभरापूर्वी जय महाराष्ट्र या चायनीज पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानात बेकायदेशीररित्या दारू सेवन केलं जात होतं। त्याला अटकाव केला म्हणून मनसे पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण दुकानदाराने केली होती। महिनाभरानंतर या दुकानदारावर विठ्ठलवाडी पोलिसांनी धाड कारवाई करत त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय। उल्हासनगर कॅम्प 4 येथील पेन्सिल फॅक्टरी बीटीसी ग्राउंड रोडवरील एका चायनीज दुकानात 7 नोव्हेंबरच्या रात्री झालेला वाद चिघळून हिंसात्मक वळणाला गेला होता। मनसेचे उपविभाग प्रमुख अजय बागुल यांनी जय महाराष्ट्र चायनीज पदार्थ विक्री करणारे दुकान रात्री 2 वाजेपर्यंत खुले ठेवण्यास आक्षेप घेतला होता। उशिरापर्यंत दुकान उघडे असल्यानं असामाजिक तत्वे जमून दारू सेवन करतात आणि परिसरातील गुन्हेगारी वाढते अशी त्यांची तक्रार होती। दुकान मालकाने पोलिसांकडून रात्री 3 वाजेपर्यंत दुकान चालवण्याची परवानगी असल्याचं सांगत दोघांमध्ये वाद वाढला। काही वेळातच दुकानदार आणि उपस्थित ग्राहकांनी मिळून बागुल यांच्यावर लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्यांनी हल्ला केला होता। गंभीर जखमी अवस्थेत बागुल यांना तत्काळ मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्यांच्या हातावर ऑपरेशन करण्यात आलं, मात्र याच दुकानात अद्यापही ग्राहकांना बेकायदेशीररित्या दारू व्यसन करण्यासाठी दिले जात असल्याची बाब पोलीस कारवाईमुळे समोर आली आहे। मंगळवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास विठ्ठलवाडी पोलिसांनी केलेल्या धाड कारवाईत जय महाराष्ट्र धाब्यात दारू व्यसन करत असताना मिळून आले। त्यामुळे धाब्याचे मालक केवळ शेळके याच्यावरती पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। माझ्या वाढदिवसानिमित्त म्हणजे मी वाढदिवसापूर्ण 7 तारखेला वाढदिवस होता, तर 7 तारखेच्या 12 वाजता मी तिथून म्हणजे निघत होतो, तर रात्री 1:30 वाजता ते चायनीज कॉर्नर, एक महाराष्ट्र धाबा म्हणून एक चायनीज कॉर्नर चालू होतं। तिथं बेकायदेशीर म्हणजे दारू बाहेरून घेऊन यायची आणि तिथं प्यायची आणि म्हणजे गुंडे किंवा तडीपार आणि महिलांना खूप त्रास व्हायचा हा माझ्या वॉर्डमध्ये। आम्ही वारंवार या गोष्टीचं मी पोलिसांना सांगून त्यावरती गुन्हा दाखल तेव्हा झाला नव्हता। मग मी तेव्हा तिथं समजवायला गेलो, तर तिकडे त्यांनी सांगण्यात आलं की मी 2-3 वाजेपर्यंत चालू होतो। मग नंतर मी तिकडून निघायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी मला मारहाण केली। मारहाणमध्ये मला खूप लागलं आणि ह्या गोष्टीला झाला आहे आज महिना झाल्याच्या नंतरून आज पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावरती म्हणजे गुन्हा सिद्ध झाला आहे की तो बेकायदेशीर तिकडे दारू म्हणजे पुरवतो, लोकांना तिथं बसवतो। काल त्याच्यावरती रात्री एक गुन्हा दाखल झाला आहे। मी पोलीस प्रशासनाचं खूप आभारी आहे, मला त्यांनी सहकार्य केले, एवढंच सगळं केले, तेवढेच आरोपी परत लवकरात लवकर पकडण्यात यावे हीच माझी फक्त पोलिसांना नम्र विनंती। तुझ्या प्रकरणामध्ये कोणाकोणाला अटक करण्यात आली आहे? अजूनपर्यंत कोणाला अटक करण्यात नाही आले। कोण कोण आरोपी आहेत तुझ्या प्रकरणात? गौरव शेलार म्हणून तो मालक आहे तिकडचा, एक म्हणजे 2 पार्टनर आहेत आणि त्याच्यामध्ये काही तडीपार पोरं आहेत। तर ते तडीपार पोरांमधनं एक शेळके म्हणून कोणतं तरी म्हणजे एक पोरगा आहे म्हणून तो आत्माराम नगरमध्ये राहतो। तर त्यामध्ये ते 4-5 पोरं ते तडीपारमध्ये, तो त्या पोरांच्या म्हणजे ह्याच्यावरती तो दुकान चालवायचा, म्हणजे काय झालं तर त्या पोरांना बोलवून तो म्हणजे तिकडे दमदाटी करायचा, हे करायचा। त्याच गोष्टीवरनं त्या दिवशी पण रात्री त्याच पोरांना बोलवून त्या पोरांनी माझ्यावरती चॉपर आणि ह्याच्यावरनी वार केले आणि माझ्या हाताचं ऑपरेशन झालं। माझी फक्त पोलिसांना नम्र विनंती आहे, त्या फक्त वॉर्डमध्ये म्हणजे ते पूर्ण VTC ग्राउंड आहे, तर श्रीराम चौकपर्यंत पेट्रोलिंग वाढवावी, कारण की जेणेकरून तिथं परत ते धाबे असे चालू नाही राहावे। माझा वॉर्ड म्हणजे एकदम सुरक्षित राहावा, महिला तिकडून जाव्या, लेडीज तिथून जावं। आज तिथे एक क्रीडा स्कूल बनतं आहे, बाळासाहेब ठाकरे म्हणून एक क्रीडा स्कूल बनतं आहे, तर त्याच क्रीडा स्कूलच्या रस्त्यावरती असे धाबे चालत असेल आणि माझा वॉर्ड जर असं सुरक्षित नसेल तर मी याच्यामध्ये पडलो, आज तोच मला भारी पडला। पण आज माझ्यामुळं काहीतरी ते बंद होईल हे मला पोलिसांकडून मला एवढीच ग्राह्य आहे की तिकडं आज कधीच हे असे धाबे चालू नाही व्हावे, त्यांना कोणी परमिशन नाही द्यावी। हा फक्त पोलिसांचा धाक राहील, तेव्हाच गुंडेगिरी आणि किंवा दहशतीचं निर्माण कमी होईल। ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया, उल्हासनगर।
ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.